बट S इज इक्वल टू R इंटू ओके, त्याच्यानंतर V इज इक्वल टू R इंटू व्हेरी गुड बाळांनो, अँड ऍक्सेलरेशन A इज इक्वल टू R इंटू हे काल झालेलं आहे. मग हेच आम्ही थोडस चांगल्या प्रकारे घ्यायचं म्हटलं, हे सगळ्याच्या सगळं हे कुठल्या फॉर्म मध्ये आलं रे बाळांनो? स्केलर फॉर्म मध्ये बघितलं आम्ही. कुठल्या फॉर्म मध्ये बघितलं? स्केलर मध्ये बघितलं. पण ज्या वेळेस आम्हाला हे वेक्टर फॉर्म मध्ये आम्ही घ्यायला गेलो, कुठल्या फॉर्म मध्ये? वेक्टर अनालिसिस करायला गेलो, त्यावेळेस मला असं वाटतं की आम्ही वेक्टर, याला डिस्प्लेसमेंट म्हणायचं ना रेडियसला, हा ही रेडियस ना, पण तुम्हाला मी काल सांगितलं होतं तुम्ही थीटा आणि नंतर असे लिहायचं, बरोबर आहे का? का वगैरे सगळ्या गोष्टींची चर्चा काल आपण केलेली आहे. ओमेगा क्रॉस आर आणि ऍक्सेलरेशनला सुद्धा अल्फा क्रॉस रेडियस, बरोबर आहे का? याचं डिटेल काल झालेलंच आहे. पण ज्यावेळेस याच्यात एक खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारला गेला आणि मग तो क्वेश्चन विचारला गेल्यानंतर होतं कसं की आम्हाला थोडस ग्राफिकली पण बघावं लागतं की ते कसं असेल वगैरे वगैरे, आणि त्यासाठी काल मी तुम्हाला सगळ्यांना हिंट दिली होती, एकच गोष्ट सांगितली होती तुम्हाला मी, बरोबर आहे ना? स्क्रू आठवतं कालचं? स्क्रू आठवतं ना सगळ्यांना? मग आपल्या डोक्यात आता स्क्रूच पाहिजे, एकदम शांत डोक्याने समजून घ्यायचंय, नाही कळालं 4 वेळा विचारायचं की ते काय कळालं नाही सांग, म्हणजे सारखंच विचारत राहायचं ते. तर सगळ्यांनी इमॅजिन करायचं की तुमच्या हातामध्ये आता पेन नसून काय आहे? स्क्रू ड्रायव्हर आहे. स्क्रू ड्रायव्हरचा अर्थ होतो ना, तुमच्या हातात आता काय आहे? स्क्रू ड्रायव्हर आहे. सगळ्यांनी इमॅजिन करा की स्क्रू ड्रायव्हर घेऊन आपण बसलो आणि आपण समजा आपण असं दाखवलं, थोडक्यात हा एक स्क्रू असं दाखवलं एक असं, आणि हा स्क्रू आपल्याला काय करायचंय? फिरवायचंय. मग जर मी याला अँटी क्लॉकवाईज फिरवला तर काय होईल, आणि जर मी याला क्लॉकवाईज फिरवला तर काय होईल, असाच प्रश्न असेल. मग अँटी क्लॉकवाईज फिरवल्यास होतं नेमकं काय? म्हणजे बाहेर येतो, याचा अर्थ टुवर्ड्स द ऑब्झर्वर तुमच्याकडे येतोय, हे मान्य तुम्हाला, आणि तुम्ही टाईट करायला लागलात म्हणजे काय होतंय? म्हणजेच तो कुठे जातोय? या भिंतीमध्ये जातोय, एवढं कळतंय. मग आता ही गोष्ट जर तुम्हाला कळाली असेल तर सगळ्यांनी इमॅजिन करायचंय की आपल्याकडे हा एक प्लायवूडचा तुकडा आहे. प्लायवूड कळतं का सगळ्यांना? एक लाकूड कळतं काय? हे लाकूड आहे आणि त्या लाकडामध्ये स्क्रू असा बसवलेला आहे, असा खाली याच्यात बसवलाय. म्हणजे आता हा व्हर्टिकल प्लेन मध्ये नाही तर कसं आहे? हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये. आता तुम्ही हा स्क्रू ड्रायव्हर त्या स्क्रूवरती ठेवलात आणि त्याला अँटी क्लॉकवाईज फिरवा बरं, तो स्क्रू कुठे चालला? कुठे चालला? अरे वरती ना आता, बरोबर ना? आता कुठे चालला तो? म्हणजे त्याचं मोशन कसं चालू झालं? अपवर्ड ना. आणि तो जर टाईट करायला लागला तर मग आता तुम्ही मला सांगा, आता कुठल्या प्लेन मध्ये जाणार आहोत आपण? हॉरिझॉन्टल. मग आता अँटी क्लॉकवाईज मोशन असेल तर स्क्रू कुठे जाणार? मग वरती जातो, म्हणजेच काय असते? हाईट असते, बरोबर आहे की नाही? म्हणजेच अँटी क्लॉकवाईज मोशन असेल तर, आणि क्लॉकवाईज मोशन घेतलं तर टाईट होणार, म्हणजेच ती काय असते? डेप्थ असते, बरोबर आहे की नाही? मग हाईटला काय समजतो आम्ही? तर डेप्थला काय समजतो आम्ही? म्हणजे याचा अर्थ मोशनचं आणि प्लस आणि मायनसचं रिलेशन कुठं तर आहे, एवढं डोक्यात आलं? ऐशा क्या बोल रहे, समझ में आ रहा है? तो मोशन और प्लस और माइनस, इसमें कुछ ना कुछ रिलेशन समझ में आ रहा है? तो मुझे एक बात बताओ अभी यहाँ पे, अगर ये मोशन एंटी क्लॉकवाइज है तो उसको हम पॉजिटिव बोल सकते हैं, और क्लॉकवाइज है तो उसको, एवढं तर आम्ही काल पण समजून घेतलं होतं. मग आज ग्राफिकली किंवा जर आपण थोडस जॉमेट्रीच्या भाषेत बोलायला लागलो तर कसं होतं बघा आता. तर आता एकदम व्यवस्थितपणे बघायचं आपल्याला, आणि हे एवढं सगळं झाल्यानंतर मग क्वेश्चन्स होतील. आता इथे बघा की आता मी हे जे आहे हे सर्कल तुम्हाला कळतं, पण हे सर्कल जर मी दाखवायचं असं म्हटलं तर माझ्याकडे बोर्ड असं आहे, म्हणजे मला तुम्ही काय म्हणाल की हे कुठल्या प्लेन मध्ये आहे? व्हर्टिकल प्लेन. व्हर्टिकल हॉरिझॉन्टलचा अर्थ करतो मी ग्राउंडला कसा आहे आता? व्हर्टिकल म्हणजे परपेंडिक्युलर. जमिनीला झाडं कशी असतात? जमिनीला बिल्डिंग कशा असतात? साप ग्राउंड वरती कसा चालतो? हॉरिझॉन्टल ना. आणि माणूस म्हणजे कळालंय तुम्हाला? प्लेनला पॅरलल, जमिनीला पॅरलल म्हणजे ते झालं हॉरिझॉन्टल, आणि प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे व्हर्टिकल. अर्थ कळाला ना? मग मी त्यासाठी परफेक्ट एक्झाम्पल, त्या फॅनचं मोशन जे आहे ते हॉरिझॉन्टल आहे आणि ह्या फॅनचा असं सरळ केलं की काय होतं?
व्हर्टिकल होतं. इथपर्यंत कळालं ना. मात्र एवढ्या गर्दीमध्ये एक तरी असं असतं की त्याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलच कळालं नाही, सगळं लेक्चर होऊन जातं. सगळं लेक्चर होतं. बाहेर गेल्यानंतर म्हणतं सर काय म्हणत होते रे. तसा प्रॉब्लेम नको आहे. नाही ना, तिथंच थांबा. बरोबर आहे की नाही, तिथंच थांबायचं. मग आता इमॅजिन करा की हे तुम्हाला दिसतंय कसं, व्हर्टिकल. बरोबर आहे का बघा. मग मी असं दाखवलं, मी म्हटलं आता हे सर्कल आहे व्हर्टिकल, पण मला इंटरेस्ट आहे हॉरिझॉन्टल मध्ये, कारण तुम्हाला ते असं तुम्हाला दाखवायचं या प्लेन मध्ये. मग मी म्हणलं चला हे सर्कलच आहे पण हॉरिझॉन्टल असल्यामुळे ते तसं दिसायला चालेल का. चालेल. म्हणजे हे याच प्लेन मध्ये आहे. आपण असं म्हणूया, कोणाकडे कडा असलं तर ते याच्यावरती ठेवा बांगडी, आणि ती कशी फिरवता तुम्ही, अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज. इथपर्यंत समजले सगळ्यांना. मग आता हे सेंटर असेल ना, हे सेंटर आहे आणि तुमचं मोशन कसं आहे, हा चला अँटी क्लॉकवाईज. मग आता तुम्ही मला सांगा, जर तुमचं मोशन हे अँटी क्लॉकवाईज असेल आणि इथं एक स्क्रू आहे म्हटलं, किंवा हा पूर्ण स्क्रू आहे म्हटलं, तर तो स्क्रू वर 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 जाणार ना. म्हणजे याचाच अर्थ तुमचं डिस्प्लेसमेंट जे आहे हे कसं होणार आहे, अपवर्ड होणार आहे. बरोबर आहे ना. मग जर मी अँटी क्लॉकवाईज मोशनला, समजा तुम्ही इथं होतात ए पोझिशनला, तुम्ही इकडे गेलात बी पोझिशनला, तुम्ही म्हणजे एवढं रोटेट झालात ना, तुम्ही जेवढे रोटेट होणार तेवढा अँगल तुमचा मी इकडे दाखवला. इकडे जर तुम्ही यस, तर इकडे म्हटलं मी थीटा. चालेल का. आता थीटा मी कुठे दाखवला, वरच्या बाजूला का दाखवलं, कळालं का. मग जर हे डेल्टा एस असेल तर हे काय असेल, समजलं का आता, नक्की कळालेलं आहे का. मग मला खरं सांगा की इकडे या बाजूला आम्ही काय दाखवलं, तर लिनियर डिस्प्लेसमेंट. तर सेंटरच्या अपवर्ड बाजूला काय दाखवलं, अँग्युलर. जर हेच मोशन क्लॉकवाईज झालं असतं तर आम्हाला खाली दाखवावं लागलं असतं ना. इथपर्यंत समजलं आहे का, नक्की कळालं का सगळ्यांना, 100% लक्षात आलं. तर आता इथून पुढे सुरुवात होणार. जरी एवढं खरं कळालं असेल तर आता शांत डोक्याने बघायचं. कारण तुम्हाला इथे एक डायरेक्शन दिसते तर इकडे एक डायरेक्शन दिसते, म्हणजे आम्ही वेक्टर कडे चाललोय ना, आम्हाला वेक्टर ग्राफिक्सने चांगले कळतात. समजलं का आता एवढे या ठिकाणी प्रत्येकाने मला कॉन्फिडन्स मध्ये सांगा, खरंच कळलं का, हे नक्की कळलंय, हे वर का दाखवलं, कळलं का. तर आता हे कळालं असेल तर आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला डिस्प्लेसमेंट कळालेलं आहे, मग माझ्या डोक्यामध्ये काय असणार आता, व्हेलॉसिटी ना. आता काय असणार, मग तुम्ही मला सांगा, सिन्स व्हेलॉसिटी म्हणजेच काय असतो, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट ना रे बाळांनो. म्हणजे याचाच अर्थ व्हेलॉसिटीला डायरेक्शन का असते, कारण डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन असते म्हणून असते. एवढं मान्य आहे ना. मग व्हेलॉसिटीची डायरेक्शन कुठली, तर जी डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन तीच. मान्य आहे ना. मग जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज मध्ये असाल, डिस्प्लेसमेंट वर असेल, तर तुमची व्हेलॉसिटी सुद्धा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही मला सांगा, जर थीटा या बाजूला असेल तर ओमेगा सुद्धा त्याच बाजूला. इथपर्यंत डाऊट आहे का, दिशा कळायला चालू झालेत का, नक्की डायरेक्शन समजतायत प्रामाणिकपणे. मग आता हे इथपर्यंत कळालं असेल तर आता आणखी एक गोष्ट मला इथंच दाखवायची, पण तिथं मात्र थोडस व्यवस्थित लक्ष द्यायचं. मला काय सांगायचं ते, तर आता थोड्या वेळासाठी आपण योगाकडे आपल्याकडे एक गोष्ट अवेलेबल. हा अलीकडचा फॅन बंद करा सगळ्यांनी प्लीज. समोर बघू नका, इकडे चला सगळ्याचं. अरे हा फॅन बंद पाहिजे बघा अलीकडे. तुला एकदम शांत डोक्याने एक्सपेरिमेंटल शिका तुम्ही, तर तुमच्या ते कायमस्वरूपी लक्षात आहे. त्याची स्पीड थोडी कमी करा की, एक नाही त्याची कमी रे. अँटी क्लॉकवाईज. आता तुम्ही कुठल्या फॅनकडे लक्ष देणार, माझ्या डोक्यावरची. आता थोड्या वेळासाठी तुम्ही मला सांगा, त्याची स्पीड आपण असं अज्युम करूया की 0 आहे. चालेल ना, कारण तो कसा आहे, बंद केलंय. म्हणजे त्याची स्पीड काय समजू शकता तुम्ही, 0 समजू शकता. मग आता जवळजवळ 0 होईल म्हणून मी स्लो डाऊन झालोय. आता मी ज्या क्षणाला चालू करेल त्यावेळेस काय घडेल बरं नेमकं. मग एकदम आहे तेवढीच म्हणजे होईल का हळूहळू वाढायचं, नक्की म्हणजे 0 पासून वाढायला चालू होईल असंच म्हणताय ना तुम्ही. मान्य तुम्हाला 0 पासून वाढायला चालू होईल असं बोलणं आहे तुमचं. मग मला सांगा 0 आहे आणि पुढे वाढत चालली, म्हणजे व्हेलॉसिटी सुरुवातीला 0 आणि नंतर व्हेलॉसिटी काय होत चालली, वाढत चालली.
मग ज्या ठिकाणी चेंज इन व्हेलॉसिटी असतं तिथं काय असतं ऍक्सेलरेशन, म्हणजे फॅन काय होतोय ऍक्सेलरेट होतोय, बरोबर आहे की नाही? प्लीज ऑन करा. अलीकडे 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 अलीकडे. हा ओके, आता बघा बघा स्लो आहे बऱ्यापैकी, वाढत चाललाय बऱ्यापैकी वाढत चाललाय, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? म्हणजे याचा अर्थ तुम्ही आता मी पुढे बोलणारच आहे. आणि योगायोगाने ह्याचं मोशन कसं अँटी क्लॉकवाईज आहे ना? हा ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज मोशन आहे, स्पीड वाढली ना त्याच्यात, म्हणजे फॅन काय झाला ऍक्सेलरेट झाला, स्पीड वाढत 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 चालली आणि आपण त्याला म्हणलं ऍक्सेलरेशन झालं. पण ऍक्सेलरेशनचा अर्थ काय होतो चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच ऍक्सेलरेशन, बरोबर आहे ना? प्लीज तेच बंद, स्विच बंद कर. हा स्पीड आता काय होईल, आता कमी 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 होईल, म्हणजे अगेन चेंज इन व्हेलॉसिटी आहे, म्हणजे अगेन ऍक्सेलरेशन आहे. मग मुद्दा हाच आहे आमचा की स्पीड वाढू किंवा कमी हो, किंवा ऍक्सेलरेशन वाढू किंवा कमी हो, सॉरी स्पीड वाढू किंवा कमी हो, दोन्हीला काय म्हणायचं असतं ऍक्सेलरेशनच म्हणायचं असतं, बरोबर आहे का? बरोबर आहे ना? पण याच्यात एक छोटासा प्रॉब्लेम आहे. मग आता व्हेलॉसिटी वाढत असेल तरी पण तुम्ही ऍक्सेलरेशन म्हणणार, आणि ब्रेक मारलं व्हेलॉसिटी काय होणार कमी, तरी पण तुम्ही ऍक्सेलरेशनच म्हणणार. मग याच्यात थोडस कन्फ्युजन वाढत. मग तुम्ही फॅन बंद होता चालू केला, त्या केसमध्ये तुमची अँग्युलर व्हेलॉसिटी वाढत गेली ना, तर त्या केसमध्ये ऍक्सेलरेशन कुठं आहे म्हणायचं, तर इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी आहे म्हणायचं. मग तुमची ज्यावेळेस व्हेलॉसिटी वाढत होती त्यावेळेस ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कोणाकडे, तर व्हेलॉसिटीकडेच म्हणायचं. पण ज्यावेळेस तुम्ही फॅन बंद केला त्यावेळेस तुमची व्हेलॉसिटी काय होत होती, कमी होत होती, पण त्याची डायरेक्शन बदलली का, म्हणजे व्हेलॉसिटी वरच राहिली ना, पण व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काय होईल, कमी 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 होईल. त्या केसमध्ये तुमचं ऍक्सेलरेशन मात्र काय असतं, तर व्हेलॉसिटीच्या विरुद्ध बाजूला असतं. मग ही केस कधी येते, जेव्हा जेव्हा तुमची व्हेलॉसिटी काय होत असते, कमी कमी. म्हणून म्हणायचं व्हेलॉसिटी कसं पाहिजे, तर मी म्हटलं डिक्रीजिंग. लक्षात आलं का? मग आता शांत डोक्याने बघायचं की थीटा सेंटर पासून वरती दाखवला, ओमेगा तिकडेच दाखवला, पण अल्फा त्याच डायरेक्शनला कधी दाखवला, तर फॅन तुम्ही ऑन केला म्हणजे तुमची व्हेलॉसिटी काय होईल, वाढत चालली. मग ही केस कधीची असेल, जेव्हा तुम्ही स्विच काय केलं, बंद केलं, म्हणजेच तुमचं निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, यालाच काही लोक रिटार्डेशन म्हणतात, याला काही लोक निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणतात, यालाच काही लोक डिऍक्सेलरेशन सुद्धा म्हणतात. लक्षात आलं का? तुम्हाला जे नाव सोपं वाटेल, जसं वाटेल तसं शिका रे, पण शिका बाबा. मग तुम्ही मला सांगा ही कॉन्सेप्ट ह्याच्यावर काय विचारलं जातं, कसं विचारलं जातं, आता सगळं तुमच्या समोर आहे. मी एवढं तुम्हाला शिकवलेलं आहे, तुमच्या समोर ताटात मांडलेलं आहे, तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही 11वीला आलात तेव्हाच तुमचं अप्लाइड बेस्ड एज्युकेशन चालू झालं, असंही मी तुम्हाला शिकवलेलं आहे. मग आता एवढा सगळा राडा झाल्यानंतर मी तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारणार आहे, चालतं ना? तर चला मी एक क्वेश्चन घेतो आपल्या स्क्रीनवरती, तुम्ही सगळ्यांनी आपापली बुद्धी वापरायची आणि तो क्वेश्चन कसा सोडवता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. एकच मिनिट, फक्त एकच मिनिट, मला क्वेश्चन चूज करू द्या. प्रॅक्टिस साठी सगळ्यात पहिला क्वेश्चन तर हाच दिलाय, एक मिनिट फक्त. ओके, हा क्वेश्चन आहे. आता शांत डोक्याने बघायचंय, शिक्षक शिकवतो काय आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारतात काय. आता हा जो क्वेश्चन आहे हा प्रॅक्टिसचा क्वेश्चन. तुम्ही मला सांगा, सीईटी सारख्या एक्झाम्सला, म्हणजे ज्याला आपण एमसीक्यू बेस्ड एक्झाम्स म्हणतो, काय क्वेश्चन विचारला, द क्वांटिटी, कुठली क्वांटिटी आहे, तर हे, थांबा आपण कलर चेंज करू, थोडस वेगळा कलर घेऊ जरा उठून दिसेल असं. हा, द क्वांटिटी, याला काय म्हणणार, अल्फा, अल्फा बीटा नको, त्याला काय म्हणणार तुम्ही, अँग्युलर ऍक्सेलरेशन. व्हेरी गुड, अँग्युलर ऍक्सेलरेशन क्रॉस रेडियस वेक्टर ना. हा, कारण हे ह्याला महत्व द्या ना जरा तुम्ही. हा, इज डायरेक्टेड अलॉंग, ह्या दोघांची दिशा कुठे असेल असा प्रश्न असेल ना, या दोघांची दिशा कुठे, हा साधा प्रश्न विचारला. आणि मग एवढे सगळे ऑप्शन आहेत. आता एवढ्या सगळ्या ऑप्शन साठी
शिक्षकांना तुम्हाला तेवढं शिकवलंय का? कारण माझं एकच म्हणणं आहे, काठीवाटी एक तुम्हाला शिकायला सोपं आहे, मला शिकवायला सोपं आहे, पण परीक्षेला ते विचारलं जात नाही. मग तुम्ही ठरवायचंय की आताच आपलं निवांत राहायचं आणि परीक्षेमध्ये रडत बसायचंय का आतापासून घाम गाळायचं आणि परीक्षेमध्ये छाती डोकून म्हणायचं की मला येतं. आपल्या हातात आहे ना. आपण काय नेहमी म्हणतो ना, मान लिया तो हार है, ठान लिया तो जीत है. आपल्याच मनावर आहे ना सगळं. मला सांगा, एवढं शिकवल्यानंतर तुम्ही तुमची बुद्धी वापरणार आहात, कशी वापरणार आहात मला माहित नाही. चला आता कुठली दिशा असेल? हा, आता जय माता दीत करायचं असेल तर कोणी ए म्हणेल, कोण बी म्हणेल, कोण सी म्हणेल, कोण डी म्हणेल, ज्याचं त्याच आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी मी सांगणार आहे तुम्हाला कसा सुटला. मग तुम्ही म्हणाल बापरे, म्हणजे एवढं सगळं रिलेशन लावायचं होतं का? अरे पण तेवढं काय, सोपंच होतं ना ते. आहे कोणाला काय बोलता येईल मागे? अभि परपेंडिक्युलर कोणाला रस्त्याला? ओके, घेऊ मी. ठीक आहे, मला सांगा, मी होरिझॉन्टल प्लेन मध्ये घेतो. कशामध्ये घेतो? म्हणजे ते वरती दाखवायला सोपं जातं. व्हर्टिकल जर घेतलं पुढची लाईन मला तिथं ड्रॉच करता येत नाही याच्यात, म्हणून मी व्हर्टिकल प्लेन घेत नाही. कुठलं घेतो? होरिझॉन्टल. माझा बोर्ड कसा आहे? व्हर्टिकल. आणि मला सांगायचं कसं, म्हणजे मला किती मोठा प्रॉब्लेम आहे कळतं ना. मग आता हे आमचं सर्क्युलर मोशन मी असं दाखवलं मुद्दाम, कळलं ना. मग हे काय असेल त्याचं सेंटर. इमॅजिन करा ऑब्जेक्ट इथं आहे, हा ऑब्जेक्ट आहे ना. मग याचं मोशन मी अँटी क्लॉकवाईज दाखवू का? मग अँटी क्लॉकवाईज मोशन असेल तर याची लिनियर व्हेलॉसिटी त्या क्षणाला इकडे असते ना. आपल्या गाडीचं मडगार्ड कळतं ना, मडगार्ड, त्याला आपण मडगार्ड म्हणतो. मडगार्ड जे असतं त्याचं काम काय आहे? चिखल वरती येऊ द्यायचा. मग हे तुमच्या गाडीचं चाक आहे समजा, आणि हे मागे फिरत असेल तर हे हा चिखल जो आहे याला इथं खाली लागलेला चिखल हा बरोबर इथं सोडत असतं ना, आणि म्हणून याच्यावरती असं काय केलं असतं, मडगार्ड टाकलेलं असतं, बरोबर ना, चिखल ओढू नये म्हणून. म्हणजे याचा अर्थ याचं मोशन ऑलवेज कुठं असतं तर टँजेन्शियल असतं, बरोबर आहे ना. म्हणजे ही जी लिनियर व्हेलॉसिटी याचे डायरेक्शन कुठलं आहे? टँजेंटल. कशा असते? मग आता ही काय असेल बाळांनो? रेडियस ना रे. हे काय असायला पाहिजे? रेडियस. मग रेडियस ऑलवेज सेंटर पासून या पॉइंट कडे दाखवायचे असते ना. मग रेडियस आणि ही व्हेलॉसिटी एकमेकांना कशी झाली बाळांनो? परपेंडिक्युलर. दुसरी गोष्ट, आता जर मी हे असं दाखवलं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं दाखवावं लागेल ना, पण मी हे असं दाखवलं म्हणून याला मी वरती दाखवू शकतो ना, बरोबर आहे ना. याचा अर्थ हे एका प्लेन मध्ये आहेत का? इमॅजिनेशनच नाही झालेलं तुम्हाला. परत एकदा, तुमचं सर्क्युलर मोशन याच्यात होईल ना. तुम्ही ज्या बेंचवरती बसला तुमचा जो रायटिंग पॅड आहे त्याच्यावरती गोल गोल फिरायला ना. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी कशी आहे? बरोबर आहे की नाही? समजलं का? अँग्युलर व्हेलॉसिटी अशी आहे आणि लिनियर व्हेलॉसिटी अशी आहे. म्हणजे हे हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत ना. इमॅजिन करा अगोदर, त्याच्यावर काहीच जमणार नाही मग आपल्याला. असं सोप्या सोप्या गोष्टी सुद्धा म्हणून कसला अवघड आहे हे असं वाटायला लागेल तुम्हाला. कारण तुम्हाला कळलं नाही गेलं होरिझॉन्टल व्हर्टिकल असं नसेल तर साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं, एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये, तर 2-4 लेकरांकडे मला ग्रुपने जावं लागेल. आता मला असं वाटतं प्रत्येकाकडे ऍटलिस्ट मुलांकडे 1-2 बांगडी असेल, कडा असेल, मुलींकडे बांगडी असेलच ना. ओके, तर कडे किंवा बांगडी काढा. मी सांगतो तुम्हाला, सगळ्यांनाच कळायलाच पाहिजे. अगोदर बॉईज कडे येतो सगळ्यांनी, बॉईज कडे एक सगळ्यांना. हा दे रे बाबा इकडं, इकडे सगळे लक्ष द्या. तुम्हाला एकाच वेळी सगळ्यांना सांगू शकेल. बघा आता ह्या ग्राउंडला हे पॅरलल झालं ना. आता ग्राउंडला हे पॅरलल झालं ना, आणि तुमचं मोशन ह्या ट्रॅकवर आहे, म्हणजे ट्रॅक ग्राउंडला कसं झालं? पॅरललच ना. मग आता हे मी अँटी क्लॉकवाईज फिरवायलो ना, हे अँटी क्लॉकवाईज फिरतोय. मग इथं पॉइंट आहे म्हटल्यानंतर त्याची लिनियर व्हेलॉसिटी कशी झाली? अशी. दुसरा एक पेन द्या रे. लिनियर व्हेलॉसिटी बी कळालं. मग त्या केसमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी अशी झाली ना. म्हणजेच हे एकमेकांना कसे झाले? कसे झाले? समजलं का? एवढं नक्की कळालं? 100%? ठीक आहे. तर आता इकडे ह्या मागच्या गर्ल्स एवढ्या, मला सांगा, हे ग्राउंड कळतंय तुम्हाला? ग्राउंडला हा म्हणजे पॅरललच ना, आणि त्याला हे मी होरिझॉन्टल ठेवलं ना, आणि हे असं ठेवलं असतं तर होरिझॉन्टल झालं ना. होरिझॉन्टल झालं. मग आता याचं हे अँटी क्लॉकवाईज मोशन चालू केलं. मग अँटी क्लॉकवाईज मोशन चालू, तर इथला पार्टिकल असं वरती ज्याची व्हेलॉसिटी, म्हणजे याची व्हेलॉसिटी अशी आहे ना. पण
अँग्युलर वेलोसिटी ओमेगा अशी असेल ना सेंटर मधून वरती, अँटी क्लॉकवाईज म्हणलं की स्क्रूवर येणार ना, तर हे एकमेकांना कसे झाले, पण तिथं मला दाखवता येत नाही ना तसं, ते समजलंय का आता? कुठे ते इकडे समजलंय नक्की असे? इकडे आता गर्ल्स इकडे पुढच्या सगळ्या बघा, मला काय सांगायचं ते पॅरललचा अर्थ समजून घ्या. पॅरलल म्हणजे जमीन जे आहे त्याला असं ठेवलं आणि व्हर्टिकलचा अर्थ करतो ना, आता याच्यावरती हे मोशन ठेवलं. आता अँटी क्लॉकवाईज म्हणजे असे फिरवणार ना मी, अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट ना. मग इथं जर एक पार्टिकल असेल, समजा मी उदाहरण बोलतो, काही लोकांना ते लक्ष देत नाही. ए बाबांनो, माझ्याकडे एक रस्सी आहे आणि त्याला दगड बांधला आणि मी गोल 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 असं रस्सी फिरवतो. ओके, बघा इमॅजिन करा की ही रस्सी आहे, ही रस्सी एवढी लांब आणि इथे एक दगड बांधला. हा दगड मी अँटी क्लॉकवाईज मोशन मध्ये फिरवतोय आणि बरोबर दगड इथं आला की माझी रस्सी तुटली. तर हा दगड कुठं जाणार? इकडे या बाजूला जाणार, ए डायरेक्शनला जाणार का बी डायरेक्शनला जाणार का सी डायरेक्शनला जाणार? डी ला जाणार ना. मग मी ही गोफन समजा मी हा दगड असा फिरवतोय आणि बरोबर इथं असताना तो आमची दोरी तुटली किंवा दगड सुटला तर तो तुमच्याकडे येईल ना, बरोबर आहे. आणि इथं असताना सुटला तर बरोबर तो तिकडे जाणार. कसा? टँजेन्शियल मोशन ऑलवेज कसं असतं? टँजेन्शियल. हा, मग आता कुठे गेलं आमचं ते? तर त्याची वेलोसिटी, त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी इकडे आहे ना, कसली? लिनियर व्ही, बरोबर आहे का? पेन बघू दुसरा, म्हणजे तो तसा फिरतोय, तसा फिरतोय. स्क्रू कसा फिरतोय कळालं ना तुम्हाला? मग अँटी क्लॉकवाईज स्क्रू फिरला तर स्क्रूवर येणार ना, म्हणजे अँग्युलर वेलोसिटी कशी पाहिजे? वरच्या प्लेन मध्ये. मग लिनियर आहे या प्लेन मध्ये आणि हे या प्लेन मध्ये, म्हणजे एकमेकांना कसे झाले? समजले का नक्की? नाहीतर आमचं दुर्दैव असं की आम्हाला डायरेक्शन कळालं नाही. कोणाचं आहे? असो, मग आता शांत डोक्याने बघायचं. ह्याची डायरेक्शन खरं तर अशी आहे, आतमध्ये जाणारी, आणि याची डायरेक्शन आहे वरती जाणारे. आतमध्ये जाणारे वरती जाणारे एकमेकांना कसे झाले समजून. हा, चला मग हे इकडं हे इकडं. मग तुमच्या लक्षात आलं, बापरे, याचा अर्थ इकडे दाखवलं ओमेगा, इकडे ही, आणि ही वेलोसिटी, ही सगळेच एकमेकांना कसे झाले? परपेंडिक्युलर. पण इथं बोर्ड असतो 2D, समजावून सांगायचं असतं 3D, त्यांनी नीट लक्ष द्यायचं. ओमेगा आहे वरच्या बाजूला, म्हणजेच वाय वरती आहे. त्याच्यानंतर रेडियस आहे एक्स वरती. एक्स आणि वाय कळालं का तुम्हाला? तर एक्स गेला इकडे, वाय गेला वरती, तर हे झेड वरती आहे ना तुमच्या माझ्याकडे. 3D कळालं का तुम्हाला? आता मजा बघा. मग आता ज्यावेळेस तुम्ही इथे येता, सगळ्यात अगोदर तुम्हाला हा फॉर्म्युला समजून घ्यायचा असतो. मग तुम्ही म्हणाल सर आम्हाला माहित नाही का, ऍक्सेलरेशन ए इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर ना रे. म्हणजे हे काय आहे? तर हे आहे ऍक्सेलरेशन. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना. मग आता तुम्ही मला सांगा, तुमच्या तर ते डोक्यात येत नव्हतं की बाबा लिनियर ऍक्सेलरेशन आहे, पण हे काय? अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि रेडियस हे दोघं मिळून काय देतात? लिनियर ऍक्सेलरेशन. बरोबर आहे की नाही? आता मजा बघा बाळांनो, कुठलाही ऑब्जेक्ट ज्यावेळेस रोटेट होत असतो त्यावेळेस तुम्हाला माहित आहे त्याच ऑर्बिट मध्ये फिरतोय, म्हणजेच नक्कीच बाळांनो कुठलाही ऑब्जेक्ट फिरतो म्हणजे त्याच्यावरती फोर्स पडलाय ना, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही मला सांगा, तो फोर्स या ऑब्जेक्टला लांब जाऊ देतो का ओढून धरत असतो? म्हणजेच त्या फोर्सची डायरेक्शन कुठं असते? टुवर्ड्स दी सेंटर असते. कुठं असते? म्हणजेच बाळांनो हे जे ऍक्सेलरेशन आहे ते कुठं असलं पाहिजे? टुवर्ड्स सेंटर असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही ज्या रस्त्याने फिरताय तो रस्ता हा आहे ना. मग तुम्ही म्हणाल सर काहीच कळणार, अरे बाबा एवढा छोटा तुकडा जर घेतला तर स्ट्रेट घ्यायचं ठरलंय ना आपलं. मग हा एवढा छोटा तुकडा याला असं धरा आणि ही, मग हा रस्ता इकडे आणि ऍक्सेलरेशन इकडे, म्हणजे एकमेकांना कसे झाले? मग आता मला सांगा, या केसमध्ये जर तुमचं मी घेतलं ऍक्सेलरेशन, हे म्हणजेच ऍक्सेलरेशन. आता मग ह्या रस्त्याला हे ऍक्सेलरेशन एकाच पॉइंटला टच करतं ना, म्हणजेच प्रॉपर आन्सर काय असायला पाहिजे? टँजंट टू दी. आता तुम्हीच मला सांगा, सर्कलला, बरं ते नसेल कळालं, 9वीला जाऊया आपण, 9वीच्या वर्गात जाऊया. तिथं तुम्ही ऑलरेडी थिअरम प्रूव्ह केलेला आहे की जर हे सर्कल असेल आणि ही जर रेडियस असेल तर रेडियस त्या पॉइंटला स्पर्श करून जाणारी जी लाईन आहे टँजंट, त्याला ऑलवेज कशी असते? परपेंडिक्युलर. बरोबर आहे की नाही? मग याचाच अर्थ इकडे आहे ऍक्सेलरेशन, इकडे रस्ता, म्हणजे नक्कीच बाळांनो तो रस्ता जो आहे, रस्ता तीच आमची टँजंट आहे ना. किंवा
ही डायरेक्शन म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल मला नेमकं काय सांगायचं. तर आता बघा, मग या केसमध्ये आता सॉरी दोनच मिनिटं मला दोन्ही ऑप्शन बघू, एक मिनिट सॉरी. मग या केसमध्ये मला सांगा, हे आहे आमचं ऍक्सेलरेशन आहे. हा, आणि मला ऍक्सेलरेशन विचारलं, सॉरी बरं का, कन्फ्युजन नको, मला विचारलंय काय ऍक्सेलरेशन. आणि माझं जे ऍक्सेलरेशन आहे त्या रस्त्याला कसं आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे याचा अर्थ परपेंडिक्युलर टू दी पाथ, बरोबर आहे की नाही? समजलं का मला काय म्हणायचंय? मग या रस्त्याला माझं जे ऍक्सेलरेशन आहे ते ऑलवेज कसं राहणार आहे, परपेंडिक्युलर. म्हणजेच माझा आन्सर काय यायला पाहिजे, बॅक यायला पाहिजे. समजलं मी काय बोललो ते? नक्की कळालं? मग ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या आहेत का? मग तुम्ही मला सांगा, तुम्हा लोकांना हे मी शिकवलं होतं का? शिकवलं का नाही? तुम्हा लोकांना सर्कलचं बेसिक माहित आहे, रेडियसची डायरेक्शन कुठली, लिनियर वेलोसिटी कुठे असते, अँग्युलर वेलोसिटी कुठे असते, हे माहिती आहे ना तुम्हाला? हेही माहित आहे. मग या सगळ्याच गोष्टी माहित आहेत. एवढं सगळं माहिती असताना याचा आन्सर आपण जर देऊ शकत नसलो तर मात्र प्रॉब्लेम येतो. आणि आम्हाला तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्यायच्याच आहेत म्हटल्यानंतर आम्हाला इतक्या बेसिक मध्ये ते शिकावं लागणार आहे. दुसरा ऑप्शन नाही आमच्याकडे. हे खरंच कळालंय नक्की? मग एक रिलेशन शोधण्यासाठी आम्हाला काय काय यावं लागत होतं? तर सगळ्यात अगोदर हे 3Dचं इमॅजिनेशन, एक्स वाय झेड 3 ऍक्सिस कळणं गरजेचं आहे. हे रिलेशन काल जे झालं ते कळणं गरजेचं आहे, किंवा बेसिक सर्कलचं नॉलेज येणं गरजेचं आहे. मग एवढं जर सगळं कळालं असेल तर तुम्हाला कळालं असेल की मग आमचं ऍक्सेलरेशन, कसलं ऍक्सेलरेशन, तर लिनियर ऍक्सेलरेशन, हे ऑलवेज ह्या रस्त्याला कसं राहील, परपेंडिक्युलर राहील. समजलं का? सोपं आहे नाही सगळं? असो, मग जर हे तुम्हाला कळालं असेल तर आपण आणखी एक छोटासा क्वेश्चन घेऊया. कारण मी 1-2 क्वेश्चन घेऊन आलो होतो, मला फक्त हे दाखवायचं होतं तुम्हाला. असो, बाकीचे क्वेश्चन हा असो. तर आता हे झालं बेसिक अनालिसिस वरती. आता आपण एक छोटस काम करणार आहोत. थांबा 2 मिनिटं. जाणून बुजून मी हा प्रश्न आणला होता. मला हे सांगायचं होतं की ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट खूप डेप्थ मध्ये स्टडी करायचं म्हटलं तर ती किती सोपी पण असते. तर मला असं वाटतं एवढं कळालं असेल. आज आपण आता पुढे, मी आलं बरोबरच म्हटलं होतं, आज थोडस गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी करूया ना. मला असं वाटतं बरीच वर्ष झालं असेल तुम्हाला सुद्धा, आता कळेल मला. तर चला सुरुवात करतोय आपण आता. मला सांगा, तुम्हाला थीटा ओमेगा अल्फा याच्यात सगळ्यात जास्त जर आपण प्रॅक्टिस करणार आहोत, कशाची करतो आपण? ओमेगा. या क्षणाला तुम्हाला ओमेगा त्रास देते, पण पुढच्या 10 मिनिटांनंतर ओमेगा तुमच्या एकदम 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 ओळखीचं होईल आणि तुम्हाला खूप सोपं वाटेल. मला सांगा, याचा उच्चार आपण कसा केला होता रे? ओमेगा. मग हे स्केलार आहे का वेक्टर आहे? जर तुमचं सर्क्युलर मोशन अँटी क्लॉकवाईज असेल तर हे कसं आहे? पॉझिटिव्ह. आणि जर क्लॉकवाईज असेल तर कसं आहे? निगेटिव्ह. तुमच्या डोक्यावरचा फॅन कसा फिरतोय? अँटी क्लॉकवाईज. म्हणजे त्याची अँग्युलर वेलोसिटी कशी आहे? पॉझिटिव्ह. आणि तुमच्या समोर हे काहीतरी आहे ना, याची वेलोसिटी कशी आहे आता? निगेटिव्ह. कारण याची डायरेक्शन कशी आहे? क्लॉकवाईज. क्लॉकच आहे ना ते, म्हणजे याची कशी असेल? बरं, त्याच्यापेक्षा हे तुम्ही दोन्हीचं जर वेळ कधी भेटला तर कम्पॅरिझन करा, की तुमचा टेबल फॅन कसा फिरतो बघायचं आणि सिलिंग फॅन कसा फिरतो बघायचं. कधी बघितलंय? ऑब्झर्वेशन केलं? तो कसा आहे? अँटी क्लॉकवाईज. तर हा कसा आहे? कळालं? मग एकाची आम्ही कशी म्हणणार? पॉझिटिव्ह. तर दुसऱ्याची काय म्हणणार? चला बस झाली भरपूर. कारण पहिलाच क्वेश्चन मी जर असा घेतला होता, काही लोक म्हणाले बाबू, 2-4 लोकांच्या लगेच माइंड मध्ये पण आला असेल, आणखी संधी गेलेली नाही, आर्ट्सला ऍडमिशन मिळतं का बघावं लागेल. सिरियसली, पण सगळ्यांना एवढं तरी कळायला पाहिजे. हे असं असतं, एखादा टफ गेला ओके नो प्रॉब्लेम. एखाद्या मॅच मध्ये 0वर सचिन पण आउट होऊ शकतो. त्याला ना सचिन तेंडुलकरला म्हणतात गॉड ऑफ. एकदा का असं ना सचिन तेंडुलकर 0वर आउट झाले असतील ना, लयदा. मग गॉड ऑफ क्रिकेट सुद्धा आउट झाला किती? 0वरती. आपण तर काय, आपण तर रोज बरोबर आहे की नाही? मग मला हे म्हणायचं, एका प्रॉब्लेमने आपण सोपं किंवा अवघड डिसाईड करू शकत नसतो. असो, पुढे येऊया. मग ऍक्च्युअल विचारलेले प्रश्न नंतर बघूया. तर आता माझं पूर्ण लक्ष याच्याकडे आहे बाबा, कारण याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न पडतात जनरली. मग आता हे समजून घ्यायचं तर शांत डोक्याने इकडे यायचं आणि क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, आता डायरेक्शन वेक्टर हे मला नको आहे. मी साध्या सोप्या भाषा शिकवणार आहे. तर चला आता
थोड्या वेळासाठी तो आपल्या डोक्यावरचा फॅन समजा, म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट इथे येणार आहे, तुमचा ऑब्जेक्ट आहे ए पोझिशनला. आता तुम्ही मला फक्त एवढं सांगा की तो ए पोझिशनला आहे, त्याला एक राऊंड मारायचा आहे, राऊंड मारून तो कुठं जाणार हे सांगायला तुम्ही अर्धा तास लावताय का? एक राऊंड मारला याचा अर्थ काय झाला? जिथून सुरुवात केली तिथंच आला. याचा अर्थ कळतो तुम्हाला? ज्या ठिकाणाहून सुरुवात केली तिथंच परत आला, याला तुम्ही काय म्हणणार? राऊंड म्हणणार, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही राऊंड मारलात, तुम्ही परत तिथंच आलात, असा त्याचा अर्थ झाला. मग आता नीट समजून घ्या, जेव्हा तुमचा एक राऊंड पूर्ण होतो त्यालाच काही लोक म्हणतात वन रोटेशन होणं. काय म्हणतात? वन रोटेशन कंप्लीट होणं म्हणतात. काही लोक त्याला म्हणतात वन सायकल पूर्ण होणं, काही लोक त्याला म्हणतात वन टास्क कंप्लीट होणं वगैरे वगैरे म्हणतात. पण आपण मात्र बऱ्याचदा काय शब्द वापरणार आहोत? सायकल. मग आता इव्हन सायकलचं नाव तसंच पडलं असेल ना पॅडलमुळे, ते रोटेट करण्यामुळे. तर आता शांत डोक्याने बघायचे, इथं काही टेक्निकल गोष्टी येतील. आता तर सगळ्यात अगोदर बाळांनो, मी इथं आणखी एक पॉइंट घेतो, बी. एक सहज घेतला. मग मला सांगा, मी ए ला आहे आणि मला जायचंय बी ला. मी ए ला आहे आणि मला कुठे जायचंय? मग माझं सर्क्युलर मोशन आहे का? आपलं काय ठरलंय की कम्प्लीट सर्क्युलर ट्रॅक पाहिजे का आर्क असेल तरी चालतं? मग मी ए टू बी गेलो, माझं सर्क्युलर मोशन आहे का? म्हणजे मी चॅप्टर मध्ये आहे का? तुम्ही वर्गात आहेत का? मला वाटत नाही. तुम्ही असे फेंगड्यासारखे बसलेत. प्रत्येक गोष्टीसाठी जेवताना पण आपण व्यवस्थित बसतो ना, बरोबर आहे ना? मागचे बेंचेस ताट ताट सांगितलं तुम्हाला, दरवर्षी 2-4 असे म्हणतात की यांचं लय लक्ष असतं बाबा. मला प्रॉब्लेमच माझा तो आहे की मागचे अर्धे एकमेकांशी बोलत बसलेत, मोबाईल काढून बसलेत. ते चलत असेल तिथं चलत असेल, माझ्याकडे नाही चलत. मला प्रॉब्लेम काय मला माहित नाही. हा, मग ए कडून बी कडे गेलो, सर्क्युलर मोशन आहे का नाही? मग ए टू बी ला जायला काहीतरी वेळ लागला असेल का नाही? मग किती वेळ लागला? काहीतरी घ्यावं लागेल. मग मी घेतला स्मॉल टी, चालेल का? मग काही लोक म्हणली 1 सेकंद, कोण म्हणलं 2 सेकंद, कोण म्हणलं 4 सेकंद, पण टी एवढा वेळ लागला. आता ही पहिली कंडिशन बघा. आता पहिली कंडिशन काय आहे? ए टू बी, आणि ए टू बी ला किती वेळ लागला? टी. ओके. आता मी दुसरी कंडिशन घेतली. काय समजून घ्यायचं ते घ्या. मी म्हटलं वन सायकल तुम्ही कंप्लीट केलेलं आहे. कुठून? ए पासून. म्हणजे परत तुम्ही कुठे यावं लागेल? मग आता एक राऊंड मारायला टी एवढाच वेळ लागला असेल का थोडा जास्त वेळ लागला असेल? त्यापेक्षा कमी तर नक्की नाही लागणार. बरं झालं भाऊ. मग मी याला म्हटलं कॅपिटल. चालेल का? आता हा जो कॅपिटल टी असतो याला म्हणतात पिरिऑडिक टाइम म्हणतात. कसला टाइम म्हणतात त्याला? मग आता थोडस थेरॉटिकल जाणार आहोत थोड्या वेळासाठी. पिरिऑडिक टाइम म्हणजे काय? तर असा वेळ. कसा वेळ? सिंपल आहे की नाही? तुमच्याकडून आला मला लय भारी वाटतं की चला ह्यांना समजायला आणि हीच लोक सांगायला लागलेत. आता सगळं मास्तर सांगा, मास्तरनच लिहून द्या, पेपरला मास्तर जाऊ म्हणजे बस झालं. तसं जर आलं तर रे परीक्षा किती दिवस चालेल? आज ह्या लेकरासाठी हा, मग लगेच म्हणा आरपीचं सेंटर कुठलं आलंय? आरपी कॉलेज, बोंदर सर आरपीला. दुसऱ्या दिवशी राणाचं भोसलीला, बोंदर सर भोसलीला. ब्रह्माचं तिकडं कुठं? घाटंगरीला. का? पेपरच घरी का? काय बोलला होतं? मग लेकराच्या मास्तरने पेपर द्यायला मग तर लेकर आणि वरून जर थोडे मार्क कमी पडले की मात्र कसं काय कमी पडले मार्क? हा, अभ्यास नीट करता आला ना तुम्हाला? हा, कसं काय चुकलंय? आता मी काय काय बोलतो, मारतो, पुन्हा तुम्ही आमच्या मागे लागायचे. मग आता मुद्दा असा आहे बाळांनो की पिरिऑडिक टाइम म्हणजे असा वेळ. मी म्हणलं कसा वेळ? तर तुम्ही काय म्हणलात? एक राऊंड मारण्यासाठी लागणारा वेळ. मग मी एवढंच बोललो आणि आता तुम्हाला क्रॉस क्वेश्चन विचारायला चालू केले, कारण मीच उदाहरण द्यायची असतात 2-4 आणि मग पुन्हा 5व्या वेळेस म्हणायचं हे कळलं काय? मग तुम्ही हा कळलं. पण मी जर आता विचारलं की आता मी एवढं सांगितलं एक राऊंड मारण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे कसला वेळ? मी आता काही कॉमन क्वेश्चन विचारायला चालू केला. मी म्हटलं
तुमचा बर्थडेचा पिरियडिक टाइम किती असतो? 300. बरोबर आहे ना? कारण एकदा बर्थडे झाला की परत बर्थडे यायला 1 वर्ष लागतं. ठीक आहे. तुमचा फिजिक्सचा क्लासचा पिरियडिक टाइम किती असतो? 24 तास ना. काल 4:30 सुरू झालं होतं, आज कितीला होणार? बरोबर आहे की नाही? ओके, ठीक आहे. आता मला सांगा, हा सगळ्यात फास्ट जो मोशन मध्ये आहे ना जो काटा, त्याचा पिरियडिक टाइम समजा तो 6ला आहे ना, परत 6ला यायचे त्याला 60 सेकंद. बरोबर आहे ना? त्याच्यामध्येच हा एक सगळ्यात मोठा काटा आहे बघा, हा इकडे, त्याला मिनिट काटा म्हणतात. इमॅजिन करा तो 4 वर आहे, त्याला परत 4 वर यायचंय 60 मिनिट म्हणजेच एक. आता दुसरी गोष्ट, त्याच्यात सगळ्यात छोटा स्लो काटा दिसतोय, त्याला आवर हँड म्हणतात, तास काटा म्हणतात. त्याला पण एक रोटेशन मारायचं 24 तास ना. टाळ्या वाजवा ह्यांच्यासाठी का आकडे जाईल 12, मग एक राऊंड मारायला किती वेळ लागणार? 12. बरोबर आहे. आणि तुमच्या ह्याच नॉलेजचा बरं का, ह्याच नॉलेजचा गैरफायदा सीईटी बोर्डातली लोक पूर्वी घ्यायची. कारण पूर्वीच्या जुन्या सिलेबस मध्ये खूप डेप्थ मध्ये सर्क्युलर मोशन होतं. हल्ली बेसिक कमी करून सिलेबस बदलला ना, मग त्यांनी काय करायचं, पहिलाच क्वेश्चन विचारला असं एक उदाहरण की कंपॅरिझन विचारायचे. कंपॅरिझन काय असायचं तर अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ आवर हँड आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ रोटेशन ऑफ अर्थ. आता तुम्ही काही लोकांना वाटतं की घड्याळ एकदा फिरतं आणि पृथ्वी पण एकदा फिरते, असं होते का? घड्याळ कितीदा फिरतो? 2दा. 12 आणि 12 24 तास. एकदा फिरलं म्हणजे 12 तास, दुसऱ्यांदा फिरलं 12 तास. आणि पृथ्वीला एकदा फिरायला किती वेळ लागतो? मग पृथ्वी एकदा फिरेपर्यंत घड्याळ कितीदा फिरतं? मग कोण फास्ट आहे? म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी जास्त कोणाची पाहिजे? मग पृथ्वी एकदा फिरली, घड्याळ कितीदा फिरलं? मग खरं तर अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ आवर हँड ऍज टू अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ रोटेशन ऑफ अर्थ असं जर असेल तर हे 2:1 असायला पाहिजे ना. म्हणजे जेव्हा घड्याळ 2दा फिरतं तेव्हा पृथ्वी, असे प्रश्न यायचे रे तेव्हा. मग तुम्ही जर म्हणलात की घड्याळ 24 तास लागतात तर त्यांचं 1:1 येईल ना. म्हणजे घड्याळाचा काटा पण एकदाच फिरतो, पृथ्वी पण एकदाच फिरते, असं होईल ना. चुकेल ना ते? ओके, असं. मग परत आपण रिटर्न आलो तर पिरियडिक टाइम तुम्हीच मला सगळं सांगितलं. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्ही म्हणा सगळं कळालं, पण बोर्डाच्या पेपरमध्ये जर लिहावं लागलं कुठंतरी तर कसं लिहायचं? तर शेवटी डेफिनेशनचा तर येतोच. मग डेफिनेशन जशी येईल तशी येईल म्हटलं. मग मी म्हटलं चला, पिरियडिक टाइम कॅन बी डिफाइन्ड ऍज दी. टाइम असेल ना तो टाइम, कसला टाइम? कसला? द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 सायकल, 1 राऊंड, 1 रोटेशन म्हटलं तर चालेल ना. 1 सायकल, 1 राऊंड मारण्यासाठी जो वेळ लागेल तोच असेल ना. एवढं सोपं आहे ना. मी काय बोलायलो समजायला का सगळ्यांना? 1 राऊंड मारण्यासाठी जो वेळ लागला तो म्हणजे कसला असतो? पिरियडिक टाइम. मग मी एक राऊंड म्हणजे जिथून सुरुवात केली तिथंच. समजा आज तुमचा बर्थडे आहे, आज तारीख किती? 28 फेब्रुवारी आहे. आज तुमचा बर्थडे आहे. परत तुमचा बर्थडे येणार म्हणजे 1 सायकल पूर्ण होणार ना. मग आज बर्थडे आणि परत बर्थडे येण्यासाठी 1 वर्ष लागेल ना. बरोबर आहे की नाही? आज 4:30ला क्लास चालू झाला, आता परत उद्या 4:30ला क्लास चालू करायचा आहे म्हणजे 24 तास लागणार ना. म्हणजे तीच गोष्ट पूर्ण कंप्लीट होण्यासाठी जो वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? पिरियडिक टाइम. मग आता तुम्ही मला सांगा, पिरियडिक टाइम कॅन बी, आणि इंग्लिश थोडं तुटकं बुटकं तर यावं लागेल, कारण तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, मी प्रत्येक बॅचला सांगतो, आपण फक्त महाराष्ट्रात म्हणतो जय महाराष्ट्र आणि जय मराठी, आपण बोलतो बाळांनो. पण ज्यावेळेस आपण बाहेर जातो ना त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की खरंच आपण कुठेतरी कमी पडतोय. स्पेशली आपल्या मराठीमध्ये जर आपण कमी पडायला. काल एकच दिवस आपलं स्टेटस असतं, जाणतो मराठी, ऐकतो मराठी, बोलतो मराठी. खरंच मराठी बोलतो आम्ही. आणि याचं एक सुंदर उदाहरण मी सांगेल. मी ज्यावेळेस बेंगलोरमध्ये जॉबला होतो त्यावेळेस माझा एक कलिग होता पाकिया राज म्हणून. पाकिया राज. आपलं अज्ञान एवढं मोठं असतं की मी जॉबला जॉईन झाल्यानंतर कळालं की तमिळनाडूमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग, आज मला सांगा तुम्ही 10वी पर्यंत मराठी मीडियमला असू शकता, 11वी सायन्सला मराठीमध्ये असतं का? कशात असतं? म्हणजे 11वी पासून तुमचं काय झालं इंग्लिश मीडियम. इंजिनिअरिंग आपल्यातली कशात असते? इंग्लिशमध्ये. बरोबर आहे की नाही?
पण तुम्हाला विश्वास बसायचा नाही. मला फर्स्ट टाइम कळालं की त्याचं इंजिनिअरिंगच झालं होतं तमिळ मीडियम मध्ये. कशामध्ये? इंजिनिअरिंग. त्यांची डिग्री कशात आहे? तमिळमध्ये आहे. आमची 11वी-12वी सुद्धा मराठीत नाही. ही फॅक्ट आहे बाळांनो. तुम्ही सर्च करून बघा गुगलवरती, तुमच्या लक्षात येईल मी काय सांगायला लागलो ते. मी म्हणजे इथपासून आपलं मग प्रॉब्लेम इथं नीट समजून घ्या. ज्यावेळेस आपल्याला हे बोलावं लागतं, कारण आपण इंग्लिशमध्येच बोला, आता मीडियम तर तेच घेतलं ना. मी काय म्हटलं? पिरियडिक टाइम कॅन बी डिफाईन ऍज द टाइम. कशासाठी लागणार रे? रिक्वायर्ड. बरोबर आहे ना? कशासाठी लागणार आहे ते? रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन सायकल. एक सायकल किंवा एक रोटेशन कंप्लीट करायला जो वेळ लागला त्याला तुम्ही काय म्हणता? पिरियडिक टाइम. आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही या ठिकाणी आहात आणि समजा सेकंड काढा. आता 12वरती आला ना? आता 12वरती आलं बघा. स्टार्ट झालं समजा. आता त्याचं रोटेशन. मग पुढे 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 परत 12 येणार ना? मग पूर्ण आता 12 पासून सुरुवात केली, परत त्याला कुठे जावं लागणार? 12लाच. मग किती वेळ लागेल? 60 सेकंद लागतील ना. मग इथं मला सांगा, त्या केसमध्ये 60 सेकंद हा त्याचा काय असणार आहे? पण याचा अर्थ तो 12वरून फक्त 4वर आला, म्हणजे 20 सेकंद. 20 सेकंद टाइम आहे, पण पिरियडिक टाइम आहे का? मी काय बोलायला समजतं ना? 20 सेकंद टाइम आहे, पण पिरियडिक टाइम तोच असतो ज्याच्यामध्ये तुम्ही एक सायकल कंप्लीट करत असता. कळलंय का आता सगळ्यांना? नक्की कळलं? मग आता परत मागे यायचंय. आता शांत डोक्याने बघा. आता समजा बाळांनो, हा जो ऑब्जेक्ट आहे ना, हा ऑब्जेक्ट हा एक राऊंड मारतो आणि तो राऊंड मारण्यासाठी त्याला किती वेळ लागतो? टी एवढा वेळ लागतो. मग याने एक राऊंड मारला त्यावेळेस थीटा म्हणजे त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं होतं? हा, जोरात बोला. 2 पाय किंवा 360. मग एक तर तुम्ही म्हणाल सर 2 पाय रेडियन तर म्हणा, नसेल तर 360 डिग्री तर म्हणा. ह्या दोन गोष्टी कळाल्या का आता? मग आता आपण जाऊया 8वीला किंवा 7वीला. मला सांगा रे बाळांनो, साधा सोपा फॉर्म्युला. मी जर विचारलं तुम्हाला स्पीड म्हणजे नेमकं काय असतं, तर तुम्ही काय उत्तर द्याल? स्पीड कशी काढतो आपण? स्पीड कशी काढता? डिस्टन्स, कव्हर केलेलं अंतर आणि लागलेला, असंच काढताना. हा 7वीचा फॉर्म्युला आहे की नाही तुमच्याकडं? 7वीला तर सगळे होते ना, आलंच पाहिजे ते. मग आता मला सांगा, आपल्यासाठी हाच मदर फॉर्म्युला आहे, तोच घ्यायचा, थोडासा आपला कॉमन सेन्स वापरायचा. आता स्पीड म्हणल्यानंतर आपल्याकडे स्पीड नाही तर वेलोसिटी असणार आहे. आणि वेलोसिटी किती प्रकारचे आहेत आपल्याकडं? 2, लिनियर आणि मला लिनियर मी पार 8वी 9वी 10वी 11वी करत बसलो ना. आज मला काय पाहिजे? मग मी या स्पीडच्या ठिकाणी आता अँग्युलर वेलोसिटी म्हटलं तर चालेल का? हा, अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू टायमिंगला टाइमच असेल ना रे, पण डिस्टन्सच्या ठिकाणी पण कसलं डिस्प्लेसमेंट? अँग्युलरच असेल ना. व्हेरी गुड बाळांनो, म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ह्याच्यापासून हा बनायला काय प्रॉब्लेम आला का? मग त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू ठेवायचे आहेत. मग अँग्युलर वेलोसिटी कशाला म्हणता तुम्ही? ओमेगाने दाखवता. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाने दाखवता? थीटाने दाखवता. आणि टाइमचं तर टेन्शनच नाही. इथपर्यंत सोबत आहात का? सोपं आहे की नाही आता? मग हा 7वी पासून 12वीचा फॉर्म्युला कसा बनला कळालं का? कुठं एक एवढा 1% तरी अडचण येते का? बघा, काहीच नसतं रे. आणि जेव्हा आमचं बेसिक स्ट्रॉंग असतं ना, तेव्हा हे लहानपणीच कळलं, तेच तर आहे ना, काहीच नसतं. पण तरी पण आम्हाला समजून सांगतो की 12वीचं लेक्चर ते कळालंच नाही रे. अरे हे कळतं तुला आणि हे कळत नाही, असं कसं होईल बरं? मग तरी एक तर रटलं असेल, पाठ केलं असेल, त्याच्या पुढचं ते काही बोलता येत नाही. मग हेच आहे, स्पीड आहे तर स्पीडच ना, डिस्टन्स आहे तर डिस्टन्सच ना, टाइम आहे तर टाइमच आहे. मग आता हा जो फॉर्म्युला आहे हा इथल्या सिच्युएशनला अप्लाय करायचा आहे. मी मुद्दाम इकडे तो सेपरेट पेज वरती घेतो. ओमेगा इज इक्वल टू थीटा डिवायडेड बाय टी. हा जनरल फॉर्म्युला, साधा फॉर्म्युला आम्हाला आता वापरायचा आहे. आणि आपलं ठरलेलंच आहे की आम्ही जे काही शिकतो ते आमच्या आयुष्यात आम्हाला वापरता आलं तर शिकण्यात अर्थ आहे. मला नीट बघायचं बाळांनो, मी काय सांगतो ते. मी ए ला होतो ना रे, आणि मला एक राऊंड मारायचा होता ना. मग एक राऊंड मारण्यासाठी मला किती वेळ लागत होता? कसला? स्मॉल टी का कॅपिटल टी? आणि कॅपिटल टी ला इथं पर्पजफुली नाव दिलं आम्ही पिरियडिक. आणि मग एक राऊंड मारल्यानंतर आम्ही इथं अँगल, इथं टाइम आमचा किती होता? कॅपिटल टी. तर थीटा किती होता? 2 पाय
बरोबर आहे का? मग आता तुम्ही मला सांगा, दे आर फोर, जेव्हा आम्ही एक सायकल कंप्लीट करतो, ओमेगा इज इक्वल टू थिटा किती असतो? 2 पाय, आणि टाइम किती असतो? समजलं आहे का? मग एक राऊंड मारला की आमचा अँगल किती होतो? बरोबर आहे का? मग आता तुम्हाला जर हे कळालं असेल तर खरंच मला सांगा की आम्ही आता ओमेगाकडे कसं चाललोय, कळाले का? आता दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट मला शिकवायची, मला माहिती आहे तेही तुम्हाला इथं. चला, आता कोण मला सांगेल फ्रिक्वेन्सी काय असतं? तुम्ही, मला का कोणाच ठाऊक असं वाटतं, वर्मा सरांनी बायोलॉजी मध्ये थोडं तरी सांगितलेलं आहे. परवा तुमचं हर्टचं काहीतरी चालू होतं, त्याने मला सांगितलं होतं की एका मिनिटामध्ये हर्ट किती वेळा बीट होतं? 72 वेळा. किती वेळा होतं? मग एकदा बीट व्हायला किती वेळ लागत होता? तर 0.83 सेकंद. बरोबर आहे की नाही? हे मलाही माहित नाही. मला हे माहिती आहे की एका मिनिटात 72 वेळा होतं, पण मी काही एकासाठी कॅल्क्युलेशन समजा नव्हतं केलं, पण त्या दिवशी सहज म्हणल्यामुळे मी कॅल्क्युलेशन केलं. मग मुद्दा असा आहे बाळांनो, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं? इथं काय होतं की एक राऊंड मारायला लागलेला वेळ, पण फ्रिक्वेन्सी म्हणजे नेमकं काय असतं? एका सेकंदात तीच गोष्ट किती वेळा रिपीट होते, म्हणजेच रिपिटेशन्स पर सेकंड. समजा मी एका सेकंदात 10 जंप केला, एका सेकंदात किती जंप केला? 10 जंप केला, तर माझी फ्रिक्वेन्सी किती झाली? 10. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? समजा एका सेकंदात मी कुणाला तरी 2 कानाखाली मारला, तर माझी फ्रिक्वेन्सी किती झाली? कशाची? बरोबर आहे? मी एका सेकंदात 10 वेळा असे डोळे बंद चालू केले, किंवा 5 वेळा केले, 5 वेळा बंद केले, चालू केलं, म्हणजे एक राऊंड म्हटलं तर 5 म्हणाल ना तुम्ही. मी एका सेकंदात 4 वेळा जंप केला, इथून खालून वर, किंवा दोरी उड्या घेतल्या, एका सेकंदात 8 कंप्लीट केला, तर माझी फ्रिक्वेन्सी किती? समजा तुमच्या समोर एक फॅन आहे, एका सेकंदात तो 10 वेळा फिरला तर त्याची फ्रिक्वेन्सी, आणि तो 50 वेळा फिरला तर? मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं? तर तुमच्या लक्षात आलं असेल, नंबर ऑफ सायकल्स ना रे बाळांनो, नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड. नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड आर नोन ऍज, किंवा आर कॉल्ड ऍज म्हणलं तर चालेल ना, आर नोन ऍज फ्रिक्वेन्सी. किंवा तुम्ही यालाच असं म्हणू शकला असता, फ्रिक्वेन्सी कॅन बी डिफाईन ऍज वगैरे वगैरे. सोपं आहे की नाही? मग आता मला सांगा, तुमच्या लक्षात आलं असेल फ्रिक्वेन्सी F इज इक्वल टू 1/T येत असतं. काय येत असतं? मग इथं मात्र आमची गाडी पंक्चर होते. इथं आलं की आम्हाला कळत नाही की नेमकं कसं. पण फ्रिक्वेन्सी तर कळाली का तुम्हाला? फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर एका सेकंदात तीच घटना किती वेळा घडते? एका सेकंदात तीच घटना किती वेळा घडते, ती काय असते? त्याची फ्रिक्वेन्सी असते. इथपर्यंत कळालं का? एका सेकंदात जर आपण 5 जंप केला तर जंपची फ्रिक्वेन्सी 5. समजतं इथपर्यंत? मग आता एकदम शांत डोक्याने बघायचं हे रिलेशन कसं येतं ते एकदम व्यवस्थितपणे बघा. आता इथं काय ठरलंय? टी म्हणजे काय? तर एक राऊंड मारायला लागलेला वेळ, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? रेसिप्रोकल त्याचं. हे कसं असतं? तर एक साधं सोपं तुम्हाला मी उदाहरण देतो. तुम्ही मला सांगा बाळांनो, नीट बघा, आता एकदम व्यवस्थितपणे बघा. परत सांगतो, मी म्हटलं तुम्हाला की एक राऊंड मारायला समजा मी असं म्हटलं की 0.5 सेकंद लागले. किती लागले? एक राऊंड मारायला किती वेळ लागला? म्हणजेच पिरियडिक टाइम किती झाला? 0.5 सेकंद. मान्य तुम्हाला? आता उदाहरण नीट समजून घेत जाऊ, आणि नाही समजलं मग उपयोग नाही. आणि जर तुम्हाला 10% 20% कुठं तर थोडासा प्रॉब्लेम असेल तर घरी गेल्यानंतर बाळांनो युट्यूब फुकट येणार आहे का? पैसे मोजतात त्यासाठी? आहे ना? लेक्चर तरी बघत जावा. मी काल ग्रुपवरती लेक्चर टाकलं होतं परवाचं, मंडेचं. बघितलं कोणी? ज्ञानेश्वरीने एकटीने, ती ऍबसेंट होती, तनुजा दोघींनी बघितलं. बाकी कुणाला अडचणच नाही आली. असं थोडे असते. मग एक लेक्चर जर 2दा बघितलं तर किती कॉन्क्रीट होईल? पुन्हा कशाला 10 वेळा हे करा ते करा, मला कळलं नाही, असं होतच नाही ना. असो, बरं इथं एक उदाहरण घेतो. इथं तुम्ही आहात आणि तुम्हाला एक राऊंड मारायचा आहे. किती वेळ लागला म्हणलं? 0. ओके, मग 0.5. तर एका सेकंदात तुमचे राऊंड किती होतील? आता तुम्ही फार डिस्करेज करायचं काम करता कधी कधी. अरे बाबा, एक राऊंड मारायला किती सेकंद लागला? अर्धा. तर एका सेकंदात राऊंड किती होतील? म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आहे?
एका सेकंदात किती राऊंड झाले? 2. एक राऊंड मारला वेळ किती लागलाय? अर्धा. बरोबर आहे ना? मग मला सांगा फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू 1 बाय, आता मी जर केलं टी 1 बाय 0.5 होणार आहे. अर्ध्यालाच अर्ध म्हणजेच 1/2 लिहायची सवय आहे ना आपल्याला. अर्ध म्हणजे 1/, मग याच्या ठिकाणी असं केलं 1 आणि 0.5 ला लिहिलं 1/2, 2 वरती जाणार ना. आता तर कळलं का? मग फ्रिक्वेन्सी म्हणजेच रेसिप्रोकल ऑफ पिरियडिक टाइम एवढं कळलेलं आहे का? एवढी बडबड का केली होती सांगतो आता एकदम परत एकदा बघा. सॉरी, इथं आलो आपण. इथपर्यंत कळालंय सगळ्यांना आता? मग आता तुम्ही मला सांगा देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू 2π डिवाइड बाय टी च्या ठिकाणी मी असं लिहू शकतो ना रे. देअरफॉर टी म्हणजेच 1/f केलं तर चालेल ना इकडे आता. म्हणजेच याच्या ठिकाणी आणलं 1/f. मग हे f वरती जाणार ना गणिताच्या नियमाने, म्हणजेच 2πf. लक्षात आलं का? मग बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल असं मला वाटतं की ओमेगा इज इक्वल टू 2π बाय कॅपिटल टी ना रे, किंवा यालाच काय म्हणाल तुम्ही 2π इंटू एफ, किंवा यालाच काही ठिकाणी काय लोक म्हणतात 2π इंटू एन. मग एफ असो किंवा एन असो याला फ्रिक्वेन्सी म्हटलेलं असतं. लक्षात आलं आहे का? कळलं का? आणि मग याच्यावरती तुमचे प्रॉब्लेम्स होतात. आता एवढं सगळं घेतल्यानंतर हे फक्त आणि फक्त नॉलेज तुमच्या ताटात वाढलेलं आहे. आता ते ज्ञान घेऊन तुम्ही त्याच्या मदतीने तुम्हाला डेली लाईफ मध्ये तुमच्या येणारे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करणार हे तुमचं स्किल असतं. मग आता आपण याच्यावरती थोडंसं काम करूया, पण त्याच्या अगोदर मी थोडस वेळेकडे बघतो. ओके, मी 2 मिनिटाचा ब्रेक घेतो. तुम्ही एक छोटस काम करा बरं प्लीज. येतो एवढ्या ह्या 2-3 गोष्टी तरी घ्या. चला, एक खरं समजायला ना पण नवीन लक्षात आले, कळाले सगळ्यांना? हा 2000 कितीला विचारलेलं आहे? आज काय म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक खूप काय मोठा डिफरन्स नाही. आपली सीईटी समजू शकता तुम्ही. प्रश्न कसा आहे बघा. विचारलाय कशावरती? अँग्युलर स्पीड वरती, म्हणजेच कशावरती विचारलाय? ओमेगा वरती. आणि तुलना कशासाठी दिलेली आहे तर सेकंड हँड, मराठी मीडियम वाले काय म्हणतात सेकंड काटा, आणि दुसरं काय आहे आवर हँड, म्हणजेच मराठी मीडियमचे तास काटा. म्हणजे तुम्हाला इथं क्लिअर काय करायला सांगितली? तुलना, कंपॅरिझन. कोणाची? दोन्ही काट्यांची. मग कोण फास्ट असतं? सेकंड काटा. आणि स्लो कोण असतं? बरोबर आहे की नाही? मग आपल्याला 2 मिनिटात कळतं की बाबा या सगळ्यांमध्ये उत्तर बऱ्यापैकी काय असायला पाहिजे. तर तुम्ही जर विचार केला की जर आपण तास काटा घेतला, तास काटा, तर आपल्याला माहित आहे की 1 तास म्हणजे 36 सेकंद असतात का? मग आपण नकळतपणे याच्याकडे जातो, बरोबर आहे की नाही? पण अर्धज्ञान माणसाला नेहमी घातक आहे. तर आता शांत डोक्याने बघायचं की हा प्रश्न कसा सुटतो. तर त्यासाठी आपण आता जे घेतलं होतं की ओमेगा म्हणजेच काय तर 2π बाय पिरियडिक टाइम ना रे, एवढं शिकलो. किंवा काही ठिकाणी 2πf ची गरज लागेल, पण आता मला वाटतं एवढ्याने सुटेल. सफिशियंट आहे. एकने पण सोडवता येईल, काय विषय नाही. मग आता इकडे नीट बघायचं की इमॅजिन करायचं की तुमच्या समोर एक घड्याळ आहे, हा त्याचा तास काटा आहे, तर हा सेकंड काटा, असं इमॅजिन करा. मग हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. मग तुम्ही असं केलं, इकडे बघा आता नीट सुरुवात एकदम. मी म्हटलं इथं याच्यावर लिहिलं तर कळेल ना तुम्हाला बरं. म्हटलं ओमेगा आणि मी म्हटलं आवर हँड, याचा अर्थ अँग्युलर वेलोसिटी कोणाची? तास काट्याची. त्यांनी अगोदर काय सेकंड काटा विचारलं ना. ही चूक कधी करायची नाही. सगळं मत अगोदर काय घेतलंय तर अगोदर आपण पण काय घ्यायचं ना, तर वाटच लागेल बघा. चल, अँग्युलर वेलोसिटी कोणाची? सेकंड हँडची. तर ती काय ना 2π बाय पिरियडिक टाइम कोणाचा? सेकंड काट्याचाच ना. मग हे असं केलं 2π. सेकंड काट्याचा पिरियडिक टाइम किती असतो? तुम्ही सांगितलं होता आता मला. सेकंड काट्याला 1 राऊंड मारायला 1 मिनिट लागतो ना. मग 1 मिनिट म्हणजे किती असतो? 60 सेकंद. म्हणजेच मी खाली किती घ्यायला पाहिजे? 60. याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. सिमिलरली अँग्युलर वेलोसिटी ऑफ आवर हँड 2π डिवाइड बाय पिरियडिक टाइम कोणाचा? तास काट्याचा ना. मग कुठल्याही तास काट्याला फिरून यायचं म्हणलं की 12 तास लागतात ना. मग हे असं असेल ना 2π डिवाइड बाय किती वेळ लागेल त्याला? अरे तास काट्याला राऊंड मारायचं 12 तास लागतात ना. कुठल्याही घड्याळात आता इथे 12 वाजलेले आहेत, 12 त्याला परत फिरून यायचंय, 12 तासाने होणार ना.
मग हे असं होईल रे 12 तास, बरोबर आहे ना? 12 तास. तर प्रत्येक तास किती मिनिटाचा असतो आणि प्रत्येक मिनिट किती सेकंदाचा असतो, बरोबर आहे ना? असं असेल ना ते. आणि याला मी म्हटलं इक्वेशन नंबर 2. सगळ्याच्या सगळे स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आले. मग तुम्हाला तुलना करायला सांगितली, कंपॅरिझन करायला सांगितले की आपण रेशो घेतो, माहितीये तुम्हाला? मग आपण रेशो घ्यायचा म्हणून असं म्हटलं तर चालेल का? डिवाइड इक्वेशन 1/2 केलं तर चालेल का? म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी कुणाची, तर विचारलं काय? सेकंड काट्याची. डिवाइड बाय अँग्युलर व्हेलॉसिटी कुणाची? हा, आवर एंडची. वरचं काय येणार? 2π डिवाइड बाय 6 येणार आहे आणि खाली काय येणार? 2π डिवाइड बाय 12 इंटू 60 इंटू 60. बरोबर आहे का रे बाळांनो? मग मला सांगा 2π काय झाले? 60 काय झाले? म्हणजेच हे वरती जाणार, म्हणजेच हे 60 इंटू 12 किंवा 12 इंटू 60 डिवाइड बाय 1. मग हे 1272. याचा अर्थ किती होणार? 720. म्हणजे याचं वरती 720 म्हणजे खाली किती आहे? 1. याचाच अर्थ 720 बरोबर आहे का नाही? मग याचा अर्थ काय झाला रे बाळांनो? तर तुमच्या आत्ता लक्षात आलं असेल. म्हणजेच बाळांनो, तास काटा एकदा फिरण्यासाठी सेकंड काटा किती वेळा फिरावा लागतो? मग 12 तासाच्या घड्याळामध्ये आपला जो सेकंड काटा आहे तो किती वेळा फिरतो? 720 वेळा. तेव्हा तास काटा कितीदा फिरतो? फक्त एकदा. लक्षात आलं का? मग आता तुम्ही मला सांगा की प्रश्न विचारला त्याने सीईटी मध्ये असा, आणि तुम्हाला तर हे सगळंच सगळं माहिती असतं, फक्त प्रश्न हा असतो की आम्ही वापरू शकलो का? बरं समजा तुम्हाला फिजिक्स पण माहित नाही, पुस्तक पण माहित नाही, आणि तुमची 10वी झाली, आणि मी जर तिथं साधा प्रश्न विचारला असता, घड्याळ घ्या म्हणलं असतं, आपल्या घरातलं घड्याळ, भिंतीवरचं घड्याळ घ्या, आणि सिंपल प्रश्न विचारला की तास काटा 12 वर आहे, तो 1 वरती जाणार आहे. कुठे जाणार आहे? 1 वरती जाणार. म्हणजे 1 तास वेळ ना. मग एका तासामध्ये मिनिट काटा 60 वेळा, सॉरी सेकंड काटा 60 वेळा फिरतो ना, प्रत्येक एका सेकंदात. मग आता मला सांगा 12 ते 1 एका तासात किती वेळा फिरला? 60 वेळा. परत 1 ते 2 मध्ये 60 वेळा. परत 2 ते 3 मध्ये 60 वेळा. प्रत्येक तासाला किती वेळा फिरावं लागतं? 60 वेळा. आणि असे तास किती आहेत? 12. तर नक्कीच त्याला किती वेळा फिरावं लागेल? मग हा 720 वेळा फिरल्यानंतर तास काटा फक्त किती फिरतो? एकदा. मग आता चुकून जर बाळांनो त्यांनी जर असा क्वेश्चन विचारला की सेकंड काटाच विचारला आणि रोटेशन ऑफ अर्थ विचारलं, तर आता तुम्हाला माहित आहे मग हे कसं होईल रे बाळांनो? हाच प्रश्न आपल्या सीईटी मध्ये आला आणि त्याने विचारलं सेकंड हँड टू आवर हँड नाही विचारलं, त्यांनी विचारलं रोटेशन ऑफ अर्थ विचारलं. चालेल का? हा 24 होणार, बरोबर आहे ना? म्हणजे याचा अर्थ ह्याला डबल फिरावं लागणार, तेव्हा पृथ्वी एकदा फिरणार. मग हा एकदा फिरला तर 720, दोनदा फिरायचंय 1440 बरोबर आहे की नाही? मग सेकंड काटा किती वेळा फिरतो? 1440 वेळा. तेव्हा पृथ्वी एकदा फिरते. मी काय बोलायलो समजायला का तुम्हाला? बरं चुकून जर त्यांनी हा प्रश्न विचारला, समजा पृथ्वीचं रिव्हॉल्युशन आणि रोटेशन अबाउट इट्स ओन ऍक्सिस असा प्रश्न विचारला, तर स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. तर तुम्हाला माहित आहे ज्या वेळेस 365 वेळा स्वतःभोवती फिरते तेव्हा एकदा सूर्याभोवती फिरते ना. मग अँग्युलर व्हेलॉसिटी अबाउट इट्स ओन ऍक्सिस टू अँग्युलर व्हेलॉसिटी अबाउट सन म्हटलं तर चालेल का रे बाळांनो? चालेल का? तुम्हाला कसलाही ते प्रश्न विचारतील, काहीही विचारतील, कुठली जगातली गोल फिरणारी वस्तू त्याला ऍप्लिकेबल असेल या बेसिक फॉर्म्युला. तिथं काय मर्यादा आहे का? नाही मास्तर नाही, घड्याळ शिकवतं, घड्याळाचा प्रश्न विचारला असलं काय असतं का? काही नसतं. आणि मी जे शिकवलं तेवढंच येणार असलं काही नसतं बरं का. बरंच काही येतं, मलाही माहित नसतं नीट काय कशावर प्रश्न टाकतील ते, कळतं का? तुम्ही एनी टाइम तयार असलं पाहिजे. समोर बॉलर आहे, यॉर्कर टाकणार आहे का बाउन्सर टाकणार आहे का फुलटॉस टाकणार मला काहीच माहित नाही. तुम्ही बॅट घेऊन आपलं म्हणायचं असतं हे येऊ दे मी तयार आहे. नाहीतर आपण जर म्हणू नाही फुलटॉस टाकणार आणि त्याने टाकलं यॉर्कर, पुन्हा असं बघायचं हा काय उडलं रे, चला मग बसा तिकडे जाऊन खुर्चीवर. तसं नाही करायचं, कळतंय का? मग तुमच्या लक्षात आलं की बाबा ओमेगा याचा अर्थ किंवा ओमेगाचं मॅथमॅटिकल अनालिसिस आम्ही अशा का केलं किंवा त्याचा कुठे फायदा किंवा कंपॅरिझन कसं किंवा प्रश्न कसे विचारले जाणार सगळं कळालं आहे का? नक्की कळालंय का? 100% कळालंय. मग